वीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा जी अंदमान बेटावर झाली होती, ती अंदमान बेटांना फक्त हे बेट किंवा शिक्षेचं ठिकाण नाही, तर भारताची सर्वात पहिली सुरक्षेची भिंत मानली होती. त्यांचं सरळ म्हणणं होतं की हे बेट म्हणजे नुसते बेट नव्हे, तर हे भारताचे नॉन सिंकेबल एअर कॅरियर्स आहेत. सावरकर नेहमी म्हणायचे की पूर्व दिशेकडून होणारे आपल्यावर हल्ले हे रोखायचे असतील तर ही बेट खूप महत्त्वाची असणार आहेत आणि त्यांचा प्रत्येक शब्द आज खरा ठरत आहे. वीर सावरकरांनी वेळोवेळी आपल्याला दाखवून दिलं की देशभक्ती ही विचारांमध्ये आपल्या देशाप्रती आणि देशासाठी हे विचारांमध्ये असायलाच हवी असते आणि त्यांची दूरदृष्टी आज आपल्याला बऱ्याच चीन आपल्यावर हल्ला करत का नाही याच्यामधून नक्कीच समजून येत असेल. अशा देशभक्ताला आपल्या सर्वांनी सलाम केला पाहिजे आणि आपल्या विचारांमध्ये नेहमी ठेवलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.